नमस्कार. झेपमध्ये मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 2013 या नवीन वर्षात भिन्न अशा अनेक उद्योग व्यवसायात यशस्वी ठरलेल्या व्यक्तिमत्वांचा आम्ही आपल्याला परिचय करून दिला. जागतिकीकरणामुळे उद्योग व्यवसायासाठी नवीन पर्याय आणि क्षेत्र उपलब्ध झालेले आहेत आणि मराठी माणूस हे नवीन पर्याय आणि क्षेत्र निवडून त्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय हे नक्कीच स्वागतार्ह आहे. HR म्हणजेच ह्युमन रिसोर्स आजच्या घडीला प्रचंड व्यापक आणि विस्तारित असं हे क्षेत्र आहे. आज आपल्या भेटीला येणारे व्यक्तिमत्व हे HR क्षेत्रातील दिग्गज आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. तर सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी कौटुंबिक पार्श्वभूमी असताना देखील HR आणि लॉजिस्टिक्स सारख्या व्यवसायात उतरण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, स्वतःची प्रचंड बुद्धिमत्ता ही नोकरीत गुंतून ठेवण्यासाठी नव्हे तर स्वबळावर व्यवसायासाठी पूरक कशी आहे हे ज्यांनी ओळखलं आणि सिद्ध करून दाखवलं, चाकोरी बाहेरच्या व्यवसायात आपण स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करू शकतो याची मराठी तरुणांना ज्यांनी जाणीव करून दिली, असं उत्तुंग आणि विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विनय राजाराम शिरसाट. झेपच्या दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. उपग्रह आणि संगणकीय क्रांती यांच्यामुळे आजचं चित्र बदलत चाललंय. विनयजींचा जन्म, बालपण आणि शिक्षण या सगळ्या गोष्टी तशा 70 आणि 80च्या दशकातल्या. त्या काळात मुंबईसारखं महानगर आणि छोटी शहरं, ग्रामीण भाग, तिथली जीवनशैली, राहणीमान आणि दैनंदिन जीवन यात फार मोठा फरक असे. SSC पर्यंत विनयजींचा जीवनकाळ हा 70 आणि 80 या दोन्ही दशकात विभागला गेला होता. 85च्या आसपास पुढे संगणकीय युगाची चाहूल सुरू झाली होती. औद्योगिकरणाचा विस्तार वाढत होता. तशातच आधुनिक तंत्रज्ञानाचे बदलाचे वारे वाहू लागले होते. अर्थात त्या काळात विद्यार्थी दशेत असलेले विनयजी आणि तत्सम मुलांच्या मनावर हे बदलाचे परिणाम होत असणार हे मात्र नक्की. आमच्या कुटुंबात माझे आई बाबा आणि आम्ही 4 भावंड. माझे बाबा श्रीयुत राजाराम शिरसाट हे झेनिट वर्क्समध्ये काम करत होते फोरमन म्हणून. माझी आई सुरेखा शिरसाट ही हाऊसवाईफ. माझी मोठी बहीण ती माधवी शिरसाट, ती आता मला जॉईन झाले माझ्या बिझनेसला. माझे मोठे बंधू संदीप शिरसाट हे एका मोठ्या हुद्द्यावर एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत आहेत. मी स्वतः तुम्हाला माझ्याबद्दल माहितीच आहे. आणि माझी धाकटी बहीण रुपाली शिरसाट ती स्वतःचा टॉय लायब्ररीचा बिझनेस सांभाळते. आमचं हे सर्वसाधारण मराठी कुटुंब, मिडल क्लास फॅमिली आम्ही वाढलो. विनय हा माझा मुलगा बालपणी फार खेळकर आणि खोडकर पण होता. सगळ्या भावंडात मस्तीखोर, अभ्यासातही त्याचप्रमाणे सगळ्यांची खेळून मिळून वागत होता. विनय माझा लहान भाऊ, मी त्याची मोठी बहीण. आणि जसा लहान भाऊ हवा तसाच तो आहे. जसा की खोडकर, अगदी मस्तीखोर आणि छानसा ॲक्टर सुद्धा आहे. हीच ती तुंगेकर चाळ, हेच ते पहिल्या मजल्याचं माझं घर. आणि माझा जन्म इथेच झाला. माझा जन्म 1971 साली झाला. आणि त्यानंतर मी इथे वयाच्या 30 पर्यंत इथे राहिलो. ह्या चाळीची आठवण सांगायची म्हणजे मी इथे भरपूर धुडगूस घातलेला आहे. मी जसा धुडगूस घातला तसं मी माझ्या शेजाऱ्यांचा खूप लाडकाही होतो. इथे जेव्हा जेव्हा काही पूजा अर्चा अजून काही असे ऑकेजन्स असायचे तेव्हा मी इथे पर्सनल इंटरेस्ट घेऊन प्रत्येकाच्या कार्यामध्ये मी सक्रिय असायचो. त्या व्यतिरिक्त इथे ह्या मजल्यावर सुद्धा आणि ह्या संपूर्ण चाळीत सुद्धा अनेक एज्युकेटेड लोक, म्हणजे अगदी वकिलापासून चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट, मी स्वतः आता PhD झालो आहे. त्यामुळे ह्या वास्तूने अनेक चांगल्या मुलांना इथे घडवलेलं आहे. या चाळीने मला काय दिलं तर या चाळीने मला दिलं एक टर्निंग पॉईंट. आता तुम्ही म्हणजे टर्निंग पॉईंट म्हणजे काय? टर्निंग पॉईंट म्हणजे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट. कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आलं कुठून तर ह्या स्पर्धांमधून. आणि ह्या वास्तूच एक प्रकारचं यश आहे. आणि त्या यशामुळेच मी आज ह्या माझ्या पोझिशनला येऊ शकलो. आणि नुसतं पोझिशनच नाही तर मला प्रत्येकाने या चाळीमध्ये प्रत्येकाने मला मदत केलेली आहे.
मी माझा बिझनेस इकडनं सुरू केला. मला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही की बाबा तुझा आम्हाला त्रास होतोय का अजून काही प्रॉब्लेम्स होत आहेत. माझ्या यशामागे माझे ह्या चाळीतले सगळे रहिवासी माझे मित्रमंडळी आहेतच. आणि ह्या व्यतिरिक्त तेही आहेत ज्यांनी मला गाईड केलेलं आहे. त्यांचं मी नाव घेऊ इच्छितो. त्यांचं नाव आहे जयंत ब्रिज, म्हणजे त्यांना लाडाने आम्ही आबा म्हणतो. त्या आबांमुळे आज मी ह्या पोझिशनला येऊ शकलो. आणि नुसतं आबाच नाही तर आमच्या शेजारी शेट्टी म्हणून आहेत, माझा मित्र राजेश आहे, निलेश आहे, त्या सगळ्यांमुळे आज मी इथे स्वतःचं करिअर करू शकलेलो आहे. मैंने विनय को कभी किसी से भी गुस्से से बात करते नहीं देखा और कभी वो ज्यादा निराशा भी नहीं रहता था. ही इज अ सेल्फ मेड मैन. वो अपने बल पर, अपने अच्छे संस्कारों के बल पर आगे बढ़ा. आज वो अपने मेहनत से इतना बड़ा आदमी बना, लेकिन अपने वैल्यूज कभी नहीं छोड़े. विनय लहानाचा मोठा इथे झाला, तर शालेय शिक्षण सुद्धा इकडे झालं, कॉलेजमधलं शिक्षण सुद्धा इथेच झालं. आणि नंतर त्याने आपल्या या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळेस तो कधी कधी माझ्याकडे यायचा, त्याच्या अडचणी सांगायचा. मी पण माझ्या मजबुराप्रमाणे त्याला सल्ले काही दिले. पण तसा तो फार चांगला मुलगा होता आणि त्याने आपल्या कष्टाने हे आजचं जे पोझिशन आहे त्याला हे आजच्या कष्टाने त्याने साध्य केलेलं आहे. विनयने आपला बिझनेस या चाळीमधूनच चालू केलेला आहे. त्याने आधी प्लेसमेंटची चालू केले होतं बिझनेस आणि तो बाहेर इथे चाळीमध्ये खुर्ची आणि टेबल घालून बसायचे आणि त्यांच्याकडे कस्टमर यायचे. त्याने बाहेर बोर्ड पण मारला होता. ज्या चाळीतून हा मुलगा पुढे आला आहे आणि ज्या मेहनतीने हा या पोस्टवर आलेला आहे ते आजच्या तरुणी आणि तरुणासाठी एक एक्झाम्पल आहे. आणि त्याचं नाव आहे विनय. बी म्हणजे विवेक, न म्हणजे नम्रता आणि य म्हणजे यशस्वी. आणि सिरसाट म्हणजे त्याचा सिरावत ताज आहे. त्याच्या नावामध्ये ते सद्गुण सर्व आहे म्हणून तो आज यशस्वी झालाय. माझं शालेय शिक्षण हे 1ली ते 10वी हे लोकमान्य विद्या मंदिर माहीम येथे झालं. शाळेत अप टू 5वी माझा परफॉर्मन्स खूप चांगलाच होता. त्यानंतर माझा परफॉर्मन्स व्यवस्थित होता. पण अभ्यासाव्यतिरिक्त मी शाळेच्या अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला आहे. जसं हिंदीच्या काही परीक्षा होत्या त्यात मला प्रावीण्य मिळालेलं आहे शाळेतूनच. आणि शाळेच्या मी क्रिकेट टीममध्ये पण होतो. या व्यतिरिक्त वक्तृत्व स्पर्धा असायच्या शाळेमध्ये, त्याचा त्यात मी सहभागी झालो होतो अनेकदा. शालेय जीवनातला मला एक अनुभव तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की शाळेत असताना माझ्या वडिलांच्या कंपनीमध्ये 2-3दा संप झाले होते. आणि ते संप झाले असताना असं झालं की वडील माझे 2-2, 3-3 महिने घरी राहिले आणि अनेक त्यांचे मित्र त्यांना भेटायला यायचे. त्या संपर्काचा तोडगा काढायचा होता. आणि ह्या सगळ्या डिस्कशनमध्ये आम्ही कुठेतरी आडोशाला बसून हे सगळं डिस्कशन आम्ही ऐकायचो. संप झाला की घरात पगार यायचा नाही, पगार आला नाही तर घरातल्या सगळ्या ज्या गरजा त्या भागायच्या नाही. या संपाच्या काळात मी माझ्या वडिलांना अप्रोच झालो आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला मदत म्हणून मी शिक्षण करता कुठे मी पार्ट टाईम नोकरी करायला हवी आहे का. तेव्हा मला माझे बाबा म्हणाले त्याची काही आवश्यकता नाही आहे, तुमच्या शिक्षणाची तजवीज मी ऑलरेडी सगळ्यांची केलेली आहे. आणि मी बघता 1987 साली मी SSC झालो अगदी चांगल्या मार्काने. तेव्हाच मी ठरवलं की मी नोकरी नाही करणार, मला बिझनेसच करायचा आहे. तेव्हापासून कुठेतरी मी माझ्या मनात खुणगाट बांधून ठेवली की नाही मला नोकरी करायची नाही आहे, मला फक्त बिझनेस करायचा आहे. आणि दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट यू कॅन से इन माय लाईफ टू गो फॉर अ बिझनेस. विनयजींचा कॉलेजचा काळ हा तसा 80च्या दशकाच्या अखेरीस आरंभ होता. त्या काळात पदवी शिक्षणाचं महत्त्वही अबाधित होतं आणि करिअरच्या संधीही मोजक्याच क्षेत्रात असल्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स या शाखा निवडायचे. HR किंवा लॉजिस्टिक्स सारख्या व्यवसाय क्षेत्रात विनयजींनी मुसंडी मारली असली तरीही त्या काळात कॉमर्स शाखेत प्रवेश घेताना लॉजिस्टिक किंवा HR यासारखं व्यावसायिक क्षेत्र आपल्या देशात उदयास आलेलंच नव्हतं. मग BCom करण्यामागचा विनयजींचा नेमका उद्देश काय होता याचा उलगडा होणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? 10वी झाल्यानंतर मी अनेक पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला.
त्यात एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझं ड्रॉइंग खूप चांगलं होतं शाळेत असताना. म्हणजे मी एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटच्या परीक्षा पास झालो होतो अगदी चांगल्या मार्गाने. पण समहाऊ माझं कमर्शियल आर्टिस्ट करण्याचं माझं स्वप्न पुढे झालं नाही, कारण मला ॲडमिशन मिळू शकली नाही. म्हणून मी BCom हा पर्याय निवडला. आणि कॉलेजच्या त्या 5 वर्षांमध्ये मी अशा काही घडामोडी बघितल्या इंडस्ट्रीमधल्या की कॉम्प्युटर इंट्रोड्यूस व्हायला लागले, निरनिराळे जॉब सगळ्यांसाठी उपलब्ध होऊ लागले. पण म्हटलं जरा काहीतरी आपल्याला हटके काहीतरी करायचं आहे. म्हणजे मला जरी मी BComला गेलो असलो तरी BCom झाल्यानंतर मी ठरवलेलं की मला अकाउंटंटचा जॉब नाही करायचा, किंवा मला अजून कुठे क्लेरिकलचा मला जॉब नाही करायचा, किंवा कुठं बँकिंग सेक्टरमध्ये मला कुठे एंट्री घ्यायची नव्हती. म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी करू. डहाणूकर कॉलेजबद्दल मी सांगू इच्छितो, जेव्हा मी 13वीत होतो तेव्हा माझं एका मुलीबरोबर सूत जोडलं. आणि कालांतराने असं झालं की जसं TY जवळ यायला लागलं तसं मला थोडंफार टेन्शन यायला लागलं. कारण असं असतं की तिच्या घरचे तिने मला सांगितलं की TY झाल्या माझं लग्नाचं बघणार आहे, त्यामुळे मला नोकरी हा पर्याय TY झाल्यानंतर निवडणं हे गरजेचं होतं. आणि TY झालो आणि मला नोकरीही मिळाली. कॉलेजमध्ये असताना सुद्धा विनयला मित्रमैत्रिणीत रमायला खूप आवडायचं, किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घ्यायला खूप आवडायचे. कितीतरी वेळा मी त्याला म्हणायचे की अरे दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स पेक्षा आपण आपल्यामध्ये रमूया. पण त्याचं नेहमी विश्व हे एवढं पसरलेलं होतं की त्याला मित्रमैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, त्यांना मदत करणं, म्हणजे साधं लायब्ररीत बसल्यानंतर सुद्धा त्याच्या नोट्स ज्या असायच्या कॉलेजच्या, त्याची वही परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत त्याची वही त्याच्याकडे नसायची तर कोणीतरी मित्र कॉपी करून घेतोय वगैरे, हेच आम्हाला जनरली दिसत आलं. इतरांना मदत करणं हे त्याचं जणू ब्रीदवाक्यच होतं. आणि त्याच्यामधनंच त्याला HR मध्ये पुढे जाऊन लोकांना नोकऱ्या द्यायचं, किंवा हे जे त्याला सुचलं हे त्याच्या मूळच्या त्या स्वभावामुळेच आलेलं आहे. माझं 2000 साली लग्न झालं तेव्हापासून मी भाऊजींना ओळखते. ते खूप जॉली आहेत आणि खोडकर आहेत, सगळ्यांची मस्करी वगैरे करतात, भांडतात सुद्धा. मी गेजेस स्कूल ऑफ आर्ट्समधनं फाईन आर्ट्स केलं आहे, पेंटिंग. मी पूर्वी नोकरी करायची. आता मी स्वतःचे क्लासेस चालू केलेले आहेत, ड्रॉइंग क्लासेस, हँडरायटिंग क्लासेस. ह्या माझ्या पेंटिंगच्या व्यवसायात मला भाऊजी खूप गाईड करतात आणि प्रोत्साहित करतात. साईड बाय साईड पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची पण माझी इच्छा होती, म्हणून मी लॉ जॉईन केलं. आणि लॉ करता करता मी नोकरी करत राहिलो. 96 साली माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि 96 साली लगेच ते झाल्या माझा लग्नाचा कॉल पण पुढे आला. कारण मी स्ट्रेस करत होतो, ह्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू, करत 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 एकदा तो लग्नाचा दिवस उजाडला. आणि 31 मे 1996 साली मी लग्नाच्या बंधनात अडकलो. त्याशी त्यांनी सूत जमवलं, तिचा फोटो मला त्यांनी दाखवला आणि मला म्हणाला तू वडिलांच्या कानावर घाल, बाबांच्या कानावर घाल. तर म्हटलं ठीक आहे, मी सांगते म्हटलं. मग मी ते त्या बाबांच्या कानावर घातलं. तर म्हटलं मुलगी म्हटलं चांगली आहे, चांगल्या घराण्यातली आहे म्हटलं. पण म्हटलं आता म्हटलं त्यांनी जमवलं आहे तर आपण करून देऊया. विनयबद्दल काय सांगायचं. शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा जावई नसून तो एक मुलगाच आहे. आणि त्यांनी आता एवढं रोप मोठं केलं आहे की आता दिवसेदिवस त्याची प्रगती आम्ही बघत राहायचं आणि समाधान मानायचं. एका फाईलवर त्यांनी जो बिझनेस चालू केला तो आज आम्ही इतका वाढलेला बघतोय, त्यातच आम्हाला समाधान वाटतंय. लॉ करता करता माझ्या त्या संपूर्ण उपक्रमात एक लेबर लॉ हा मला विषय होता. तो लेबर लॉ विषय असा होता की जो ह्युमन रिसोर्सशी थोडा रिलेट होत होता. म्हणजे बघायला गेलो तर तसा भरपूर कामगारांविषयी आस्था बाळगणारा तो विषय होता. मी तेव्हाच ठरवलं की ह्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचं आणि माझं करिअर इथे करायचं. आणि खरंच सांगतो 96 साली सगळं कंप्लीट झाल्यानंतर माझ्यासमोर एम एकच होता की मला करिअर करायचं आहे, ते फक्त HR मध्ये. ठरवल्यानुसार एखादा विशिष्ट शैक्षणिक टप्पा पार केल्यानंतर करिअरच्या संधी आपणहून दार ठोठावत येतील असं फार क्वचितच घडतं. आणि विनयजींसारख्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय तरुणाच्या बाबतीत तर कॉलेज नंतरचा हा काळ एका वेगळ्या मानसिक संघर्षाचा असतो. एकदा का याला नोकरी लागली की चिंता मिटली असा दृष्टिकोन बहुतांश पालकांचा असतो. अर्थात याला अपवाद आहेत,
1996-97 ते 2000-2001 म्हणजेच व्यावहारिक जगात पदार्पण केल्यानंतरचा प्रारंभीचा 5 वर्षाचा काळ उलगडतायत विनयजी. अर्थात संयम, तडजोड आणि संघर्ष यातून त्यांना भ्रमण करायला लावणारा हा काळ होता. 96 साली लग्न झालं आणि त्यानंतरचा काळ थोडा संघर्षपूर्ण गेला माझा. म्हणजे कसं होतं की लग्न केलं आणि ती जबाबदारी होती. एक चांगल्या घरची मुलगी मी आणली होती घरी, त्यामुळे तिला सगळ्या सुखसोयी देणं, सुखात ठेवणं हा सगळा एम होता डोळ्यासमोर. पण झालं असं की नोकरी करता करता बाहेरचे संघर्ष एवढे वाढायला लागले घरातल्या संघर्षासारखे की जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी होती ती त्यावेळेला अशी ढासळल्यासारखी वाटत होती. सॅटिस्फॅक्टरी नोकरी मिळत नव्हती. म्हणून मग मी शेअर मार्केटकडे वळलो आणि NSEच्या मेंबरकडे मी काम करायला लागलो. हे करता 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 1-1.5 वर्ष उलटलं. पण नंतर असे काही सिनारिओ चेंज झाले की एकदम नवीनच घोटाळे बाहेर यायला लागले. मग तेव्हा मला कुठेतरी एक चावल लागली, नाही, दिस इज द राईट टाईम टू चेंज युअर करिअर. आणि जे पूर्वी जे मी डिसाईड केलं होतं की लेबर लॉमध्ये मला करिअर करायचं, ते मी अगदी धैर्यानं चालू करायचं माझा मी मानस केला. आणि या दरम्यान मी माझ्या सद्गुरूंना भेटलो आणि त्यांच्याकडे ही विनंती माझी सांगितली. त्यांनी मला लगेच गो दिला. 98 साली मी माझा बिझनेस सुरू केला. ऑगस्ट, इनफॅक्ट मी हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की माझ्या वाढदिवसा दिवशी 24 ऑगस्ट या दिवशी मी माझा बिझनेस स्टार्ट केला. आणि तुम्ही म्हणाल बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय केलं, तर मी पहिल्यांदा प्लेसमेंट्समध्ये उतरलो. प्लेसमेंटमध्ये असा होता बिझनेस की लोकांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी देणं. आता नोकरी देणं म्हटल्यानंतर मला फिरणं आलं भरपूर. मला त्यासाठी भरपूर बायोडा जमवायला लागणार होते. मला आठवत आहे माझ्याकडे एक फाईल, म्हणजे त्या फाईलमध्ये हार्डली काही CV होते, म्हणजे बायोडा आपण म्हणतो. कॉलेजमध्ये असतानाच त्याला आपल्या मित्रांसाठी नोकरी लावणं किंवा नोकरी शोधणं हे त्याचं चालूच होतं. आणि त्याच्यानंतर त्याने यातच करिअर करायचं ठरवल्यामुळे त्याने S&S मॅनपॉवर हे एक छोटंसं एक त्याने लावलं. आणि आता त्याचा विंचर मॅनेजमेंट म्हणून एक मोठा वृक्ष झालाय. आमचा जो प्लेसमेंटचा बिझनेस आहे त्यावेळेला तो खूप म्हणजे विशेष असा त्याला डिमांड नव्हता किंवा त्यावेळेला तो एवढा परिचितही नव्हता. तरीसुद्धा विनयने, संयमाने, सचोटीने, विश्वास सार्थकता दाखवून त्याने तो सुरुवात केली. आणि पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये एवढे पेशन्स असायचे की तो कुठच्याही कंपनीत गेल्यानंतर कधीही मागे वळून बघायचं नाही. म्हणजे कसं व्हायचं की त्याला बऱ्याच वेळा त्याच्यासाठी नकार आले किंवा कोणी जास्त त्या कंपनीमधनं इंटरेस्ट दाखवला नाही, तरीसुद्धा तो त्याच कंपनीत 3-3, 4-4 वेळा जाऊन दार ठोठून त्याने त्या कंपनीचा बिझनेस मिळवला. इनफॅक्ट असं झालं की ज्या चाळीत मी वर आलो त्या चाळीत मी आमच्या बाल्कनीत एक टेबल आणि खुर्ची टाकून मी माझा स्वतःचा बिझनेस चालू केला. आता विनय आणि मी एकत्रच खेळलो. म्हणजे घरामध्ये पण आमच्या एवढ्याशा खोलीमध्ये सुद्धा आम्ही क्रिकेट खेळलेलं मला आठवतं आहे. आणि बरेच वेळा आम्ही तोडफोड पण केली घरामध्ये. विनयनी जो बिझनेस आमच्या घरामध्ये सुरू केला, माटुंग्याच्या घरामध्ये, एका व्यक्तीबरोबर, एका व्यक्तीला हाताशी धरून तो आज कितीतरी फोल्ड तुम्ही बघत असाल की वाढलेला आहे. आणि त्याचं सगळं जे श्रेय आहे ते त्याच्याकडेच आहे, कारण त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. याच्यामध्ये त्याची भरपूर मेहनत आहे. आणि नुसतं तिथेच बसलो नाही तर क्लायंट मिळण्यासाठी मला अनेक ठिकाणी मला फिरावं लागलं. अगदी तुम्हाला सांगतोय, नरिमन पॉईंटपासून अगदी फोर्टपासून अगदी कुलाबा. आणि नुसता तोच एरिया नाही तर मधले चर्नी रोड म्हणा किंवा दादर म्हणा किंवा लोअर परेल म्हणा. आणि त्यावेळेला अशा काही कंपन्या सुरू झाल्या की ज्या अंधेरीला पण होत्या. त्या अंधेरीला पण मी जायला लागलो. मालाडला होत्या, वसईपर्यंत मी माझा हेलपाट्या मी घातलेल्या काही मोठ्या कंपन्यांसाठी. आणि ते करता करता एक दिवस असं झालं की एकदा महालक्ष्मीला मी एका मोठ्या कंपनीत गेलो. आणि त्या कंपनीचा जो HR हेड जो होता त्यावेळेला, त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली आणि मला त्यांनी भेटायला आत बोलवलं. खरं सांगतो की त्या क्षणापासून मी समजून गेलो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय आहे. तो किस्सा मी तर नक्कीच तुम्हाला जरूर नमूद करू इच्छितो की मला बघितल्या मला त्यांनी बसवलं आणि त्याने मला सरळ सुरुवात केली सांगायला
की तुम्ही कन्सल्टंट आहात का आणि तुम्ही प्लेसमेंट कन्सल्टंट आहात का, आणि एक शब्द असा वापरला की तुमची लायकी आहे का. आणि खरं सांगतो, मी तिथे दुखावलं गेलो नाही. मी त्यानंतर मी घरी आलो, मी स्वतः आरशासमोर उभं राहिलो आणि मी स्वतःला पाहिलं आणि खरंच मनाशी म्हटलं, अरे हो, तो मनुष्य खरं बोलत होता. याचा अर्थ काय, मला माझं इंग्लिश कम्युनिकेशन सुधारायचं होतं, मला माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची होती आणि मला खूप छान दिसायचं होतं. छान म्हणजे हिरोसारखं नाही, छान म्हणजे सोबर, दुसऱ्याला आपलं व्यक्तिमत्व आवडणं इतकं. आणि त्यानंतर जी मी डेव्हलपमेंट सुरू केली ती 2000 सालापर्यंत मी स्ट्रगल करत राहिलो. त्या दरम्यान मी एवढं काही माझी डेव्हलपमेंट केली की माउथ टू माउथ पब्लिसिटी केली. माझ्याकडे त्या दरम्यान PFचे पैसेसुद्धा आले होते आणि असे काही 2-4 मला क्लायंट्स असे मिळाले की त्या क्लायंटसाठी मी पेपरा थ्रू माझी ॲडव्हर्टिजमेंट पण दिली होती. भरपूर CVs आले आणि त्या जसे CVs माझ्याकडे यायला लागले त्यानुसार मी दुसऱ्या कंपन्या शोधायला लागलो. आणि असं करता 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 2000 साली मी थोडासा सेट झालो. आणि एक आनंदाची बाब इथे सांगायची म्हणजे, ज्या माणसाने मला सांगितलं होतं की तुझी लायकी आहे का बिझनेस करण्यात, त्याच माणसाचा बायोडा माझ्याकडे त्या दिवशी त्यावेळी माझ्याकडे आला आणि त्या माणसाचं एक मी मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत मी काम करून दिलं. आणि 2000 सालापासून आजपर्यंत ती व्यक्ती माझ्या चांगल्या मित्राच्या डेटाबेसमध्ये आहे आणि माझ्या आयुष्याच्या उभरतीची सुरुवात ही या 2000 सालापासून झाली. नमस्कार. झेपमध्ये मी मोहिनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. डॉक्टर विनय शिरसाट या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासाचा पूर्वार्ध आपण मागील भागात पाहिला. आज आपल्या समोर सादर करतोय त्यांच्या जीवन प्रवासाचा आणि यशोगाथेचा पुढील टप्पा. आज घडीला डॉक्टर विनयजी एक सफल व्यावसायिक आहेत हे निर्विवाद. S&S कन्सल्टंट या फर्मद्वारे रिक्रुटमेंट आणि स्टाफिंग, विंडसर मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या फर्मद्वारे HR, आउटसोर्सिंग, पेरोलिंग, शिवाय विंडसर लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फर्म मार्फत कंप्लीट लॉजिस्टिक सोल्युशन इत्यादी सारख्या सेवा क्षेत्रातील व्यवसायात भरीव आणि सातत्यपूर्ण कामगिरी विनयजींच्या कंपन्यांनी केलेली आहे. लक्षात घ्या, साध्या 2-4 हजाराच्या वस्तू विकत घेताना आपण वॉरंटी आणि गॅरंटीची अपेक्षा ठेवतो, पण विनयजींचा व्यवसाय हा वस्तूचा नव्हे तर योग्य वेळी मागणीनुसार कुशल माणसं पुरवण्याचा आहे. व्यक्ती तितके स्वभाव हे सत्य मानसशास्त्र देखील नाकारत नाही. म्हणजे एकूणच काय तर या व्यवसायात जोखीम ही आहेच आहे, पण यशाकडे झेपावताना विनयजींनी हा संघर्ष झेललाय. 1998 साल ते 2000 या 2 सालांमध्ये माझ्या करिअरची उभरती सुरू झाली. म्हणजे कसं झालं की 1998 साली एक माझ्या आयुष्यात सुंदर घटना घडली. कोणती तर मला सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंसारखे सद्गुरू लाभले. एक बिझनेसमॅन म्हणून ज्या गोष्टी उचलायच्या होत्या, ज्या घ्यायच्या होत्या, ज्याचा आत्मसात करायच्या होत्या गोष्टी, त्या मी सगळ्या केल्या. म्हणजे संकट आली तर संकटांना घाबरायचं नाही, मिठी मारायची, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि हो, एक बिझनेसमॅन म्हणून आपल्याला प्रत्येकाची चांगलंच वागलं पाहिजे हे मी शिकलो. आणि त्यामुळे आज खरंच सांगतो माझ्या आयुष्यात चीज झालं. आज विनयने जी काही प्रगती केलेली आहे तर त्या प्रगतीमध्ये त्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन अतिशय खूप छान मिळालंय.
त्याचा जो आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासापायी त्यांनी इतकी स्वतःकडे खंबीरता आणली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तो न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीत पाऊल टाकलेलं आहे. 1998 साली मी S&S मॅनपॉवर कन्सल्टंट ही रिक्रुटमेंट फर्म चालू केली. या कंपनीमध्ये आम्हाला भरपूर समस्या आल्या सुरुवातीला. कशा तर अनेक CVs मला मिळवायला खूप प्रयत्न करावे लागले, कंपन्या मिळवायला खूप प्रयत्न करावे लागले. आणि त्यानंतर असं झालं की 2000 साल माझं जसं मी पुढे गेलो तसं माझ्या कंपनीला उभारती आली. पण त्याही वेळेला भरपूर समस्या येत होत्या. म्हणजे असं व्हायचं की कंपन्या आम्हाला रिक्वायरमेंट्स द्यायच्या आणि त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे कॅन्डिडेट्स पाठवायचो. अनेक कॅन्डिडेट्स ते लागायचं सुद्धा. पण काही वेळा असं व्हायचं की कॅन्डिडेट त्या जॉब डिस्क्रिप्शनला सॅटिस्फाय नसायचा आणि तो नोकरी सोडून जायचा. परत आम्हाला नवीन काहीतरी सुरुवात पहिल्यापासून करायला लागायची आणि त्यांना नवीन रिप्लेसमेंट द्या किंवा काही कंपन्यांना पैसे आम्हाला परत करावे लागले. अशा समस्यांना तोंड देता मी 2003 पर्यंत हा प्रवास असा चालू ठेवला. या समस्यांवर मी एक तोडगा काढला. काय तोडगा काढला तर मी गेलो माझ्या क्लायंट्सकडे. त्यांना मी कन्व्हिन्स केलं की हे बघा, आता हे जे कॅन्डिडेट्स आहेत हे 3 महिने 6 महिने राहत नाही आहेत, आता आपण काय करावं. तर कंपनीनेच मला असं सुचवलं की एक काम कर, तू तुझी पेमेंटचे 3 महिन्यानंतरच घे. म्हणजे त्याने काय होईल, आपलं रिलेशनसुद्धा टिकून राहील आणि ते रिलेशन त्या व्यतिरिक्त तू आमच्याशी एक लॉंग टर्मसाठी काम करू शकतोस. सेम वे मी इथे कॅन्डिडेटशी सुद्धा बोलायला लागलो की तुम्हाला इथे कमीत कमी 3 ते 6 महिने राहावं लागणार आहे आणि तुमचंही सुद्धा जास्त लॉंग टेन्युअरमध्ये करिअर होऊ शकतं. कॅन्डिडेटनी सुद्धा हे माझं ऐकलं आणि त्यानंतर माझ्या S&Dशी भरभराट सुरू झाली. विंडसरमधला मी सर्वात पहिला एम्प्लॉई. जेव्हा सरांनी प्लेसमेंट चालू केली तेव्हा तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. नरिमन पॉईंट, फोर्ट, कुलाबा, अंधेरी, नवी मुंबई, वसई यासारख्या परिसरांमधले जे क्लायंट होते त्यांना CVs स्वतः पर्सनली जाऊन द्यावे लागायचे. तेव्हा सरांनी ट्रेनच्या धकाधकीच्या प्रवासातून प्रवास केलेला आहे. लाखो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल विनय सरांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती गौरव करण्यात आलेला आहे. मी जेव्हा इथे पहिल्यांदा ड्रायव्हर म्हणून जेव्हा कामाला इथे आलो होतो तेव्हा सरांनी मला सांगितलं की सध्या आता माझ्याकडे 1-2 महिने गाडी नाही आहे, तर तोपर्यंत तू ऑफिसचं काय छोटं मोठं काय असेल तर तुला करायला लागेल आणि प्लस स्टाफ बरोबर सगळ्यांशी तुझे रिलेशन चांगले ठेवायला लागते. सरांनी मला 2 महिन्याचा माझा पगारही दिला आणि जशी सरांची गाडी येईल तसं सरांनी मला ड्रायव्हर म्हणून रुजू करून घेतली. दरम्यानच्या काळात मी माटुंग्याच्या चाळीत राहत होतो. त्यातही माझं ऑफिस होतं. बघता बघता 1ची 2, 2ची 4 आणि 4ची 8 माणसं झाली. त्यामुळे मला आता ऑफिस घेणं गरजेचं होतं किंवा घर घेणं गरजेचं होतं. मी प्रायोरिटी दिली घराला आणि मी माटुंगाची चाळ सोडून मी इथे दादरला सेट झालो आणि दादरच्या माझ्या पुढच्या घरात माझ्या हॉलमध्ये मी माझं ऑफिस सेट केलं आणि मी माझं घर मागून चालवायला लागलो. बघता बघता असं झालं की इथे बिझनेस भरपूर वाढत गेला आणि 8ची 12 माणसं झाली. मग मला कुठेतरी चावू लागली, नाही आता आपल्याला घर घ्यावं लागणार आणि मी पार्ल्याला घर घेतलं. पुढे बघता बघता मला हे घर मी ऑफिसमध्ये कन्वर्ट केलं आणि खरंच सांगतो 2003-2004 सालामध्ये माझा S&S हा बिझनेस हा संपूर्ण सेट झाला आणि इकडनं मी एका नवीन पर्वाला सुरुवात केली. कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसताना, विशेषतः आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर सद्गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवून ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणारे एक उद्योजक म्हणजे डॉक्टर विनय शिरसाट. डॉक्टर विनय राजाराम शिरसाट यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क टेकिंग ॲबिलिटी. ज्याच्याने होतं कसं, ते कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन्स घेऊन बिझनेसमध्ये एक मोठी झेप घेऊ शकतात. S&S कन्सल्टंट स्थिर स्थावर होताना विनयजींनी अनेक कष्ट सोसले, अनेक समस्यांना तोंड दिले. पण विनयजींसारखी उद्योग कल्पकता लाभलेली व्यक्ती अशा गोष्टीत धन्यता मानून निर्वत नाही, तर काळाची पावलं ओळखून काहीतरी वेगळं करण्यावर भर देतात. आणि म्हणूनच त्यांचं पुढचं पाऊल होतं विंडसर मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड. रिक्रुटमेंटमध्ये बिझनेस चांगला मिळत होता, पण नुसतं बिझनेस मिळून उपयोग काय होतं, पैसा हवा होता पण स्टॅबिलिटी नव्हती. आज कमी पेमेंट द्यायचं, पुढच्या महिन्यात जास्त पेमेंट द्यायचं, तिसऱ्या महिन्यात पेमेंटच नाही. सगळ्यांना सर्वाइव्ह व्हायचं होतं.
स्टाफ वाढवलेला, सगळ्या गरजा वाढल्या होत्या. मग अशाला करायचं काय? तेव्हा मला काही कंपन्यांनी एक योजना सांगितली. ती योजना कशी की त्यांनी मला सगळ्यांना सांगितलं की आमच्याकडे कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आहे, त्यासाठी तू एक नवीन कंपनी स्थापन कर. आणि म्हणून मी नवीन कंपनी स्थापन केली. त्या नवीन कंपनीचं उद्दिष्ट असं होतं की एक फिक्स इन्कम, की त्या फिक्स इन्कमवर मी तारून गेलो असतो. आणि झालं तसंच. सगळ्यांनी मला खूप मदत केली. सगळ्या कंपन्यांनी मला रजिस्ट्रेशन करण्याकरता मदत केली. आणि विंडसर मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाची कंपनी मी 2004 साली 15 सप्टेंबर रोजी मी एस्टॅब्लिश केली. विंडसर मॅनेजमेंट कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आमची आउटसोर्सिंगमधली कंपनी आहे. आता आउटसोर्सिंग म्हणजे काय? आउटसोर्सिंग म्हणजे थर्ड पार्टी पेरोल. म्हणजे असं होतं, ज्या प्रिन्सिपल एम्प्लॉयर, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्या कंपन्यांना काही एम्प्लॉई त्यांच्या पेरोलवर ठेवायचे नसतात. तेव्हा ते आम्हाला सांगतात की हे एम्प्लॉई, जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई, हे विंडसरच्या पेरोलवर घेणं. म्हणजे त्यांनी काय होतं की स्टॅट्युटरी हा जो प्रॉब्लेम असतो हा सगळा विंडसर उचलते. म्हणजे PF, ESIC, प्रोफेशन टॅक्स, सर्व्हिस टॅक्स ह्या सगळ्या बाबी आम्ही बघतो. थर्ड पार्टी पेरोल म्हणजे काय असतं? तर प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स असतात, ते आम्हाला सगळ्या एम्प्लॉईशी सॅलरी देतात आणि आम्ही आमच्या आउटसोर्स एम्प्लॉयना सॅलरी करतो. बरेच असं होतं की प्रिन्सिपल एम्प्लॉयर्सची सॅलरी वेळेवर होत नाही. मग त्यावेळेला होतो प्रॉब्लेम. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा? तर ह्यांना सॅलरी सगळ्यांना आपण ॲडव्हान्समध्ये करून ह्यांना सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढणं हे एकच उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि त्यावेळेला माझ्या मागे अपना बँक, एक दिग्गज बँक माझ्या मागे उभी राहिली. आणि त्यामुळे माझा सगळेच प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह झाले. प्रत्येकाची सॅलरी मी वेळेवर करू शकलो. त्यामुळे माझ्या कंपनीचं नावही झालं. आणि दुसरं नावच झालं नाही तर प्रिन्सिपल एम्प्लॉयरचा जो एक एम्प्लॉई असायचा HR डिपार्टमेंटमधला, तो दुसऱ्या कंपनीत गेला तरी तो आम्हालाच इंट्रोड्यूस करायचा. अशाने आम्ही आमचा बिझनेसचा विस्तार करायला लागलो. आणि बघता बघता 1 नाही, 2 नाही, 10 नाही, अशा आमच्याकडे 50 ते 100 अशा कंपन्या आहेत ज्या कंपनीसाठी आमची कंपनी काम करते. आणि हे बघता बघता नुसते 50 ते 500 नाही, तर 500 ते 5000 नाही, तर आज 7000+ एम्प्लॉई आज आमच्या पेरोलवर आहेत. आणि खरंच सांगतो, ह्या कॉम्पिटिटिव्ह युगामध्ये आज आमची कंपनी तग धरून राहिली आहे ती सगळ्यांच्या परिश्रमामुळे. असामान्यांना घेऊन असामान्य विश्व निर्माण करणारे आपल्याला असंख्य दिसतील, पण सामान्यांना घेऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे विनय सर. आपण जर इथे बघाल तर विंडसरमध्ये महिलांची संख्या थोडीशी जास्त दिसते. त्याच्या मागचं कारण म्हणजे इकडचं ॲटमॉस्फिअर. इथे फ्रेंडली वातावरण तर आहेच नक्कीच, पण त्याचबरोबर आम्ही महिला सर्व इथे सेफ आणि सिक्युअर फील करतात. विंडसर ग्रुपमध्ये कधीच मुलामुलींमध्ये भेद झालेला नाही. विनय सर आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली माझं प्रोफेशनल नाही तर पर्सनल ग्रोथही झालेला आहे. सर आणि मॅडम आमच्यावरती आईवडिलांसारखे माया करतात. चुकलो तर ओरडतात, चांगलं काम केलं तर शाबासकी देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर नेहमी बोलतात की माझी सर्व मुलं मला सारखी. या विंडसर ग्रुपमध्ये आम्ही जणू एक कुटुंबासारखे वावरतो. विंडसर ग्रुपची यशाच्या दिशेने होणारी ही वाटचाल खरोखर वाखाणण्याजोगी आहे, कारण ह्यामागे सर आणि मॅडम यांच्या प्रत्येक कामाच्या बाबतीतला सकारात्मक दृष्टिकोन. विंडसर ग्रुपचे एक जॉईंट MD म्हणून मी एक गोष्ट जरूर नमूद करू इच्छिते की आज जो आमच्या कंपनीचा वृक्ष वाढलेला आहे तो आमच्याकडच्या डेडिकेटेड, क्वालिफाईड आणि ऑनेस्ट स्टाफमुळेच वाढलेला आहे. आज त्यांनी जो आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवून इतकी वर्ष आमच्याबरोबर काम केलं, त्याच्यामुळेच आमची उत्तरोत्तर प्रगती होऊ शकली, हे मी नक्की सांगू इच्छिते. मार्केटमध्ये स्थान हवं असेल, चांगलं स्थान हवं असेल तर एक आयडियाज येत राहतात. त्याप्रमाणे माझ्या डोक्यात पण एक आयडिया येत होती की आपल्या कंपनीचा दर्जा आता खूप छान झालाय, तो टिकवायचा, तर काय करावं. त्यासाठी मी क्रिसिलचा हात मागितला. आणि क्रिसिलचं खरंच सांगतो, आमच्या कंपनीला SME 2B हे रेटिंग मिळालं. आणि ह्या रेटिंगमुळे आमच्या कंपनीची जी फायनान्शियल पोझिशन होती ती स्ट्रॉंग दिसायला लागली. आणि ती स्ट्रॉंग पोझिशन दिसल्यामुळे आम्हाला मार्केटमध्ये एक नवीन उभरती मिळाली आणि एक नवीन नाव मिळालं. 3 cheers for विंडसर. हिप 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 हिप. आम्ही अंबज्ञ आहोत. सगळ्यांना सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत हे त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि त्यांनी ह्या कंपनीमध्ये सगळ्यांना ऑलराऊंडरच बनवलेला आहे. असे बरेचसे प्रसंग आले, असे बरेचसे बिझनेस आले तिकडे अनएथिकली थोडंफार आम्हाला बिझनेस मिळत होता, पण आमच्या कंपनीने डॉक्टर क्षीरसागरनी तो बिझनेस घेतला नाही
आणि एथिकल बिझनेस ह्याच ब्रीदवाक्याने आम्ही पुढे चालत राहिलो आणि आमची ग्रोथ होत राहिली. विनयजींनी डायव्हर्सिफिकेशन केलं ते 2010 साली. ते सुद्धा लॉजिस्टिक सारख्या उद्योगात पदार्पण करून. प्लेसमेंट असो, आउटसोर्सिंग असो, पेरोलिंग असो किंवा लॉजिस्टिक, चाकोरी बाहेरच्या क्षेत्रात जाऊन मराठी माणूस वर्चस्व गाजू लागला याचं विनयजी अजून एक उदाहरण आहे. दरम्यानच्या काळात माझे दोन्ही बिझनेस सॉलिड चालू होते, म्हणजे प्रॉफिट मिळवून देत होते. पण कसं असतं की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी योजना आपल्या डोक्यात येत असतात. तेव्हाच कुठेतरी मला वाटलं की नाही, इथे पण थोडंसं डायव्हर्सिफिकेशन आपण करू. आणि मनात असे विचार घोळता एक 2 समोर क्लायंट माझे आले की त्याने मला समोर ऑफर दिली की त्यांचा बिझनेस होता हा लॉजिस्टिक्समधला, म्हणजे कुरिअर इंडस्ट्रीमधला. त्यांना व्हेकल सर्व्हे होते. तर त्यांनी मला अप्रोच केलं. काय अप्रोच केलं? कारण त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स आला होता की मी त्यांचं रिक्रुटमेंट आणि मी त्यांचं आउटसोर्सिंग हे परफेक्ट बघत होतो. आणि वर्षोनवर्ष त्यांनी मला ही ऑफर दिली आणि मी ह्या बिझनेसमध्ये उतरलो. साधारण 2010ला ऑक्टोबरमध्ये मी हा बिझनेस सुरू केला. SNS मॅनपॉवर आणि विंडसर मॅनेजमेंट या 2 कंपन्या स्थापन केल्यानंतर विनय सरांनी 2010मध्ये विंडसर लॉजिस्टिक्स ही कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीमध्ये आम्ही इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक फ्रेट फॉरवर्डिंग, कस्टम्स क्लिअरन्स, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कस्टम्स क्लिअरन्स ही सेवा क्लायंट्सना उपलब्ध करून देतो अत्यंत कॉम्पिटिटिव्ह रेट्समध्ये. आणि एक मराठी माणूस कुठपर्यंत आपल्या स्वबळावर कुठपर्यंत जाऊ शकतो हे एक जिवंत उदाहरण आहे. विनय सरांकडे बघून आम्हाला प्रोत्साहन मिळतं. एक अजून डायव्हर्सिफिकेशन म्हणून नोव्हेंबर 2012 रोजी मी विंडसर फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे जी हाऊसकीपिंगमधली कंपनी आहे ती मी इस्टॅब्लिश केली. आणि हाऊसकीपिंग आम्ही सुरू केलं देवळांपासून. आता आमचा टार्गेट काय? नुसतं देवळंच नाही तर कॉर्पोरेट्स, इंडिव्हिज्युअल घरं, मॉल्स आणि तत्सम बिग ऑर्गनायझेशन्स. डॉक्टर विजय शिरसाट यांना मी खूप वर्षापासून जाणतो. त्यांनी जे एफर्ट्स टाकलेत ह्या कंपनीमध्ये, ही कंपनी उभी करण्यामध्ये, त्यांचे जे परिश्रम आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे जे काम केलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण 100% त्यांनी एथिकल मार्ग आणि कंप्लायन्स, लेबर कंप्लायन्स हे त्यांनी सदैव टार्गेट ठेवलं. आज विनयजी त्यांच्या उद्योगातील यशाबद्दल जे काही बोलतात त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. त्यांना प्राप्त झालेले मान सन्मान, अवॉर्ड त्यांच्या यशाची पुरेपूर ग्वाही देतात. खरं तर ह्या इतक्या मान सन्मान आणि अवॉर्डची संपूर्ण माहिती देण्याइतपत आपल्याकडे वेळ नाही. मात्र यातील प्रमुख राष्ट्रीय अवॉर्ड अशी आहे: इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड 2011, राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड 2012, राजीव गांधी राष्ट्रीय एकता सन्मान 2012, मदर तेरेसा पीस अवॉर्ड 2012, भारत गौरव अवॉर्ड आणि प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड, शिवाय भारत सन्मान एक्सलन्स अवॉर्ड 2012, हिंद रत्न अवॉर्ड 2012, महात्मा गांधी अवॉर्ड, ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड आणि गोल्ड मेडल यासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. कुठल्याही कुटुंबातील अगोदरची एक पिढी ही सकारात्मक दृष्टिकोनाने प्रेरित होऊन अफाट कर्तृत्व करून दाखवणारी असली की साहजिकच हा दृष्टिकोन पुढील पिढीमध्ये दिसून येऊ लागतो. विनयजींची मुलगी अवनी ही छोटी 6 वर्षाची चिमुरडी तर या वयातच स्पर्धात्मक यश मिळू लागली. नुकतंच तिने नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड NSO या स्पर्धेमध्ये पदक मिळवले आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. विनयने एवढी अवॉर्ड्स मिळवली, एवढी सर्टिफिकेट्स घेतली, पण आजही त्याची शिक्षणाची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली नाही. त्याने आजही कोलंबो युनिव्हर्सिटी थ्रू ह्युमन रिसोर्स मध्ये डॉक्टरेट मिळवली, MBA केलं आणि पुढेही जाऊन त्याची प्रचंड शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तो मेहनतही खूप घेतो हे मी स्वतः पाहिलेलं आहे. विनय मला भावतो एक माणूस म्हणून. तो त्याच्याजवळ असलेला ॲज अ प्रोटेक्टिव्ह पर्सन, अ फॅमिली पर्सन, त्याच्याजवळ असलेली सामाजिक ऋण फेडण्याची त्याची वृत्ती, दुसऱ्याला निस्वार्थपणे मदत करण्याची असलेली त्याची तयारी, प्रचंड आत्मविश्वास, किलिंग स्पिरिट आणि ऑलवेज लॉंग टर्म व्ह्यू असणारा हा विनय. आमची मैत्री 2003 पासून आज जवळपास आमची 10 वर्ष मैत्री सुरुवात अशी झाली की जेव्हा ते नवीन होते प्लेसमेंट्स आणि मॅनपॉवर सप्लायमध्ये, तेव्हा ते माझ्याकडे यायचे. तेव्हा बॅग घेऊन घामाघूम असलेला माणूस आज एक कंपनी, त्या कंपनीचा चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर. त्या 10 वर्ष मी त्यांना पाहिलं. त्यांनी जी मेहनत केली आहे, त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे,
बट ओनली बिकॉज त्यांचं जे डिटर्मिनेशन आहे त्या डिटर्मिनेशनमुळे त्या इथपर्यंत पोहोचले. आणि आज सगळ्यांबरोबर आधीचं विनय शिरसाट आणि आताचे डॉक्टर विनय शिरसाट रिलेशन त्यांनी तसंच ठेवलं. आधी पण आम्ही विनय म्हणून हाक मारायचो, अजूनही मारतो. त्या विनयमध्ये काही चेंजेस झाले नाही. कुठलंही क्षेत्र असो त्यात यश मिळवणं आणि त्यात सातत्य राखणं सोपं नसतं. वेळोवेळी होणारे हेवेदावे, मानापमान, इतर स्पर्धकांचे डावपेच, बदलणारी राजकीय आणि सामाजिक समीकरणं या गोष्टी भल्या भल्यांची मानसिकता दुर्बल करतात. म्हणूनच अर्जुनाचं सारथ्य करताना त्याची कणखर मानसिकता टिकवण्याचं आणि संभ्रम दूर करण्याचं काम जर भगवान श्रीकृष्णाने केलं नसतं तर पांडवांचा विजय केवळ अशक्यच होता. आजच्या व्यावहारिक जगतात यशाकडे झेप घेताना योग्य वेळी योग्य मार्गदर्शक, योग्य गुरु किंवा योग्य मनसामर्थ्यदाता लाभणं केवळ भाग्याचं लक्षण आहे. हो, मी तुझ्या मताशी सहमत आहे. कारण बिझनेसमध्ये उतरायचं तर तुम्हाला तुमची मानसिक कणखरता असावी लागते. आणि ही मानसिक कणखरता मला मिळाली माझ्या सद्गुरूशी अनिरुद्ध बापूंकडनं. आणि तेच कालमंत्र मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नवीन उद्योजक आणि उद्योजिका यांना एक मित्र या नात्याने मला काहीतरी सल्ले द्यायचे. काय सल्ला? तर सल्ला असा आहे की एकदा बिझनेसमध्ये उतरल्यानंतर तुमचं यश आणि तुमचा विजय तुमची वाट बघत असते, पण त्याला मिळवायला थोडासा वेळ लागतो. त्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला खूप लोकांशी चांगलं वागावं लागतं. तर तुम्ही जोपर्यंत चांगले वागत नाही तोपर्यंत तुम्हाला बिझनेस मिळत नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट मला सांगायची की तुमचा परमेश्वर, तुमचा देव, तुमचे सद्गुरू यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवा. का? तर बिझनेस करता करता अशा अनेक गोष्टी होतात. तुम्हाला अडीअडचणी येतात, तुम्हाला कधी भीती वाटते आणि त्यावेळेला ही श्रद्धा आपल्याला तारून जाते. पुढची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की डोक्यावर नेहमी बर्फ ठेवायचा. आता डोक्यावर बर्फ का ठेवायचा? तर ॲक्च्युअल बर्फ ठेवायचा नाही, तर तुम्हाला थंड ठेवायचा तुमचं डोकं. कारण आपल्या ह्या संपूर्ण प्रवासात अशा प्रकारचे लोक आपल्याला संपर्कात येतात की ज्यांना फेस करताना तुमचं टेम्परामेंट कधी लूज होऊ शकतं आणि ते लूज व्हायला द्यायचं नाही. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या जिभेवर नेहमी साखर राहिली पाहिजे. आता जिभेवर साखर का ठेवली पाहिजे? कारण तुम्हाला गोड बोलावंच लागतं, ते मॅन्डेटरी आहे. एखाद्या बिझनेसमनला त्यांना बिझनेस करायचा असेल ना, तो टिकवायचा असेल तर तुम्हाला गोड बोललंच पाहिजे. त्यानंतरचा टप्पा येतो हे पायात चक्र असण्याचं. पायात चक्र म्हणजे काय? धावायचं नाही. पायात चक्र म्हणजे फक्त मेहनत करायची आणि फक्त मेहनतच. त्यानंतर काय येतं? त्यानंतरचा जो सर्वात मोठा टप्पा आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला, आणि तो सगळ्यांनी मॅन्डेटरी ठेवायचाच. आपल्याकडे क्षमाशीलता आली पाहिजे. आता क्षमाशीलता कशासाठी? खूप अपमान होतात बिझनेसमध्ये. काही जण आपल्याला काही विचारतही नाही. अशा वेळेला तो राग डोक्यात न घेता त्याच्यातून नवीन मार्ग, चांगला मार्ग कसा मिळेल ह्याकडे लक्ष द्यायचं. आणि हे करता करता काय होतं? हे करता करता तो विजय आणि ते यश समोर आलेलं असतं. आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला फक्त 4-5 पावलं मागे जावं लागतं. आणि 4-5 पावलं मागे गेल्यानंतर त्याच जोरात धावत जाऊन एक सुंदरशी झेप घ्यायची असते आणि त्या यशाला आणि त्या विजयाला पकडायचं असतं आणि खेचडत आणायचं असतं. विजय असाच मिळतो. मला विनय सरांबद्दल एवढंच सांगायचं आहे की झेप बालपणात मोठी कामगिरी करण्याची, झेप तारुण्यात विकासाकडे प्रगती करण्याची, झेप विनयशीलतेतून विनम्रपणाची, झेप उत्तुंग भरारी घेऊन सुद्धा पाय जमिनीवरच असण्याची.